मित्रांनो, 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आपण करतो आहोत. आज आपण सरळ व्याज या घटकाची परिपूर्ण तयारी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मागील परीक्षांना ज्याही 2017 पासून 2025 पर्यंत ज्या शिष्यवृत्ती परीक्षा झालेल्या आहेत, त्यामध्ये जे काही या घटकावरती आधारित प्रश्न विचारले गेलेले होते, या प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सरळ व्याजाचे प्रश्न कसे सोडवायचे, साधारणतः कमीत कमी 2 प्रश्न प्रत्येक पेपरला विचारले गेले आहेत आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न या घटकावरती एका पेपरला विचारले गेलेले आहेत आणि म्हणून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये विशेष असं काही नाहीये, एक फॉर्म्युला आहे. तो एकदा आपल्याला व्यवस्थित लक्षात आला आणि आकडेमोड जर आपण व्यवस्थित केली, तर या घटकाचे आउट ऑफ मार्क आपण घेऊ शकतो आणि म्हणूनच हा जो काही घटक आहे, तो आज आपण आजच्या या व्हिडिओसाठी निवडलेला आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. 5वी शिष्यवृत्ती बरोबरच ज्या आगामी होणारी 8वी स्कॉलरशिप आहे, 4थी आणि 7वी स्कॉलरशिप आहे किंवा इतरही ज्या एम-पी-एस-सी आयोजित किंवा तलाठी, महानगरपालिका, पोलीस भरती यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे, तो आहे सरळ व्याज आणि या सरळ व्याजावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. साधारणतः 25 प्रश्न यापूर्वी झालेल्या पेपरला विचारले गेलेले आहेत. प्रश्नांचं स्वरूप सारखंच आहे, फक्त आकडेवारी बदललेली आहे. त्याच्यामुळे एकदा प्रश्न सोडवायचा कसा हे कळालं, की मग पुढे काही आपल्याला अडचण येणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, एक बेसिक 2 गोष्टी आहेत. ते म्हणजे सरळ व्याज काढण्याचं आपल्याला एक सूत्र आहे पहा. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, की मुद्दल गुणिले दर गुणिले काळ आणि भागिले 100 किंवा याला आपण सरळ व्याज बरोबर म-द-क भागिले 100 असंही शॉर्ट मध्ये आपण त्याला लिहित असतो. तर आपल्याला काय दिलेलं असतं उदाहरणामध्ये, या सरळ व्याज, मुद्दल, दर आणि काळपैकी एकतर 3 गोष्टी दिलेल्या असतात आणि त्यावरून 4थी गोष्ट आपल्याला काढायची असते. त्याच्यामुळं सूत्र एकदा माहिती असलं, दिलेल्या उदाहरणामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या असतील त्या सूत्रामध्ये टाकल्या की आकडेमोड व्यवस्थित केली की उत्तर मिळून जाते. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक सूत्र आहे. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की प्रश्न जर साधारणतः सरळ व्याज किती येईल किंवा मुद्दल किती असेल किंवा दर किती असेल किंवा काळ किती लागेल, तर अशा पद्धतीचे प्रश्न असतील. पण एक प्रश्न असाही येऊ शकतो की ठराविक मुदतीसाठी जे काही बँकेमध्ये पैसे टाकलेले आहेत, मुद्दल जमा केली आहे आणि त्यावरती एवढ्या एवढ्या काळासाठी एवढ्या एवढ्या दराने ती रक्कम जमा केली आहे आणि या काळानंतर एकूण किती पैसे हातामध्ये मिळतील. मग असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो ना, त्यावेळेला सरळ व्याज विचारलेलं नसतं. त्यावेळेला एकूण किती पैसे मिळतील असं ज्यावेळेस विचारलं जातं, त्यावेळेला आपल्याला मुद्दलही महत्वाची असते आणि सरळ व्याजही महत्वाचं असतं आणि मग ही एकत्रित जी रक्कम असते तिला रास असं म्हणतात. या एकत्रित रकमेला काय म्हणतात? रास असे म्हणतात. आणि मग त्या रासचं जे सूत्र आहे मित्रांनो, ते आहे, रासचं सूत्र आहे पहा, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. ठीक आहे. तर हे 2 जे सूत्र आहेत, हे आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. परत एकदा पाहूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 आणि रास ज्यावेळेस एकत्रित रक्कम विचारली जाते त्यावेळेला रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज, हे 2 सूत्र आहेत. आता आपण काय करूया, प्रत्यक्षात उदाहरणं जे आहेत ते आता सोडवूया. पहिलं उदाहरण काय आहे पहा. स्वराने दर साल दर शेकडा 7 दराने 20,000 रुपये 5 वर्षांसाठी ठेवले तर किती रुपये व्याज मिळेल? तर आता याच्यामध्ये बघा, जे बेसिक गोष्ट आहे तिथं तुम्हाला सांगितलेली आहे की सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. तर आता हे जे सूत्र आहे ना, हे आपल्याला वापरायचंय.
आपल्याला व्याज विचारलेलं आहे, सरळ व्याज विचारलेलं आहे. मुद्दल किती दिलेली आहे पहा, तर मुद्दल आहे 20,000 ही रक्कम आहे. ती बँकेमध्ये ठेवलेली आहे. तर त्याचा दर किती आहे? किती दरानं पैसे मिळणार आहेत? दर साल दर शेकडा. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला, दर शेकडा म्हणजे ₹100 मागं किती पैसे मिळतील? तर ₹100 मागे इथं किती आहे? 7. म्हणजे ज्यावेळेला आपण ₹100 बँकेमध्ये जमा करतो, त्यावेळेला एका वर्षासाठी जर आपण ते जमा केले ₹100, तर आपल्याला त्याच्यावरती दर साल दर शेकडा म्हणजे ₹7 7 दरानं त्या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज मिळणार. म्हणजे एका वर्षानंतर आपल्याला ₹100 मुद्दल आणि हे ₹7 व्याज असे ₹107 आपल्याला मिळणार. तर हे लक्षात घ्या. दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाला ₹100 मागे किती मिळणार? किती रुपये मिळणार? तर अशा पद्धतीनं हे आहे आणि दर आहे 7 आणि कालावधी किती आहे मित्रांनो? किती वर्षांसाठी ही रक्कम ठेवली जाणार आहे? तर 5 वर्षांसाठी ही रक्कम बँकेत ठेवली जाणार आहे. याला भागिले करायचं आहे 100. आता आपल्याला आहे ना काय होतंय, मांडणी करताना आपण बरोबर मांडणी करतो. पण आकडेमोड करताना आपण चूक करतो. आता भागिलेचं आपल्याला काय आहे, बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना की या फॉर्मॅटमध्ये भागाकार करायची सवय आहे. परंतु ज्यावेळेला अंश आणि छेदामध्ये येतं ना, त्यावेळेला छेदानं अंशाला भागायचं असतं किंवा अंश आणि छेदाला ज्या कॉमन संख्येनं भाग जाईल त्यांना द्यायचा असतो. आता इथं काय होणार आहे, सरळ सरळ आहे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य जातील कारण की 100 ने या संख्येला पूर्ण भाग जातोय आणि काय राहणार आहे 200. आता इथे काय होईल बघा, 7 35 दोघांचा गुणाकार येईल 35. 35 दुने किती होतील 70 आणि हे 2 शून्य राहिलेले आपण मांडून घेतले. म्हणजे मित्रांनो या रकमेवरती 5 वर्षासाठी किती रुपये व्याज मिळणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 ₹7,000 व्याज मिळणार आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त आकडेमोड व्यवस्थित करा, मार्क आपल्याला मिळणार आहेत. आता जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय? तर प्रश्न क्रमांक 2 म्हणतोय की राहुलनं ₹15,000 3 वर्षांसाठी काही दरानं संतोषला वापरायला दिले. संतोषनं त्याला ₹4,500 व्याज दिले. तर व्याजाचा दर दर शेकडा किती असेल? आता सूत्र तर आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? राहुलनं ₹15,000 ही मुद्दल दिलेली आहे. ₹15,000 काय आहे? मुद्दल आहे. त्या ठिकाणी आपल्याला काळ दिलेला आहे 3 वर्ष ही रक्कम त्या ठिकाणी वापरायला दिलेली संतोषला आणि त्याला व्याज किती मिळालेलं आहे 3 वर्षानंतर? सरळ व्याज दिलेलं आहे 4,500. तर ते व्याजाच्या ठिकाणी मांडून द्यायचंय. परंतु आपल्याला दर दिलेला नाही. प्रश्न असा आहे की दर साल दर शेकडा त्या व्याजाचा दर किती असेल माहित नाही, म्हणून आपण एक्स मानलेला आहे आणि भागिले सूत्रामधलं जे 100 आहे ते आपण घेतलंय. तिरकस आता इथं गुणाकार होईल. छेदानं अंशाला गुणायचंय. 2 शून्य जातील, 2 शून्य जातील आणि 150 का 150 हे राहणार आहे. आता इथे काय होईल, हे 150 आणि हे 3 यांचा गुणाकार करण्याच्या ऐवजी आता काय राहील बघा. आता हे सराव होण्यासाठी हे लिहितोय, तुम्ही डायरेक्टही करू शकता. डाव्या बाजूला 4,500 आहे तसेच आहेत. आता इथं वरती काय राहिलंय मित्रांनो, 150 गुणिले x गुणिले 3. आता हे गुणिले आहेत, तर हे इकडे घेऊया आपण. काय होईल मग, हे भागिले होतील इकडं. 150 गुणिले 3 बरोबर काय राहील, फक्त x राहील. मग आता 0 गेला 0 गेला, 15 त्रिक 45, 0 1 0 आणि ह्या 3 कसा भाग जाईल, 3 10 30 म्हणजेच x बरोबर 10 आलं. म्हणजे दर किती होता मित्रांनो, 10 दर शेकडा असा दर होता व्याजाचा. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. सोपं आहे सोडवायला. आता पुढचं उदाहरण बघा, पहिल्यासारखंच आहे. 3 नंबरचं उदाहरण. हे 2018 साली विचारलेलं उदाहरण आहे की ₹500 मुद्दलाचं दर साल दर शेकडा 8 दरानं 3 वर्षांचं सरळ व्याज किती? सूत्र परत परत का लिहितोय की तुमच्या ते कानावरती पडलं, नजरेखालून तुमच्या गेलं म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहून जाईल. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. आता इथे काय म्हटलंय, ₹500 मुद्दल आहे, दर साल दर शेकडा 8% दर आहे आणि 3 वर्ष मुदत आहे. आपल्याला काय विचारलंय मित्रांनो, तर आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज. मग आता छेदानं अंशाला भागून घेऊया. हे 2 शून्य अंशातल्या 500 मधील 2 शून्यामधून जातील. आता वरती काय राहिलंय, 5 गुणिले 8 गुणिले 3. इथं काय होईल, सोप्पा गुणाकार करायचा. 8 पंचे 40 आणि 40 त्रिक 120. म्हणजे मित्रांनो किती व्याज मिळणार आहे? पर्याय क्रमांक 2 120 एवढं व्याज मिळेल. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलंय, रोहितला दर साल दर शेकडा 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षांचे सरळ व्याज ₹2520 मिळाले, तर मुद्दल किती? आता मुद्दल विचारलेले आहे.
सूत्र तर बदलणार नाही. सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता आपल्याला सरळ व्याज किती दिलेलं आहे मित्रांनो? 2520 बरोबर. आता आपल्याला मुद्दल दिलेली नाही म्हणून तिला आपण x मानलं. दर आहे 7, कालावधी आहे 3 आणि भागिले किती आहे मित्रांनो? 0. आता काय करायला लागेल आपल्याला? आता हे जे भागिले इथं अंशाने छेदाला भाग जात नाही, कारण 7 21, 21च्या पाड्या 100 नाही, भाग जात नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण काय करूया, हा जो भागिले 100 आहे ना, त्याला आपण काय करूया, डाव्या बाजूला घेऊया. इथे तो उजव्या बाजूला भागिले आहे, इकडं काय होईल, डाव्या बाजूला गेल्यावर तो गुणिले होईल. आणि हे जे 7 गुणिले 3 आहेत ते इथं गुणिले आहेत, ते डाव्या बाजूला गेल्यावरती भागिले होतील आणि उजव्या बाजूला फक्त आता x राहील. आता आपण काय करूया, या 7 न भाग जातोय का ते पाहूया. 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेले, उरले 4, 42 होतील. आता 7 6 42, 7 0 0. 7चा विषय संपला. आता 3 नी भाग देऊया. 3च्या पाड्यामध्ये आहे 3 1 3, 3 2 6, 3 0 0. आणि मित्रांनो आता 120 गुणिले 100 राहतात, त्यांचा गुणाकार काय होईल? 12 1 12 आणि 0 किती आहेत? 1 आणि हे शेवटी 2 म्हणजे 3 आहेत. 1 2 3 मांडून देऊया. म्हणजेच मित्रांनो मुद्दल आहे 12,000. 4चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 12,000. ठीक आहे. फक्त आकडेमोड व्यवस्थित करा आणि हे जे काही डावीकडून उजवीकडे नेताना जर भागिले असेल ते गुणिले होणार आहे, गुणिले असेल तर ते भागिले होणार आहे. ते ह्या गोष्टी फक्त लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटले, की ऋतुजानं प्रणवला दर साल दर शेकडा 8 दरानं 2500 रुपये 6 महिन्यांसाठी सरळ व्याजानं दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आता आपल्याला व्याज विचारलेलं आहे आणि सूत्र तर आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता लक्षात घ्या, इथं काय सांगितलेलं आहे, की कालावधी आहे ना तो पूर्ण वर्षामध्ये दिलेला नाही. असं उदाहरण आलं ना मित्रांनो, तर एकदम सोपं भाग करायचं. आता 6 महिने, या 6 महिन्यांना काय करायचंय? भागिले 12 महिने करा. 12 महिने करा. काय होईल बरं? याचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. 12 ने 6 ला भाग जाणार नाही म्हणून 0 घेतला. 12 ला भाग जायला पाहिजे, 6 च्या पुढे 0 घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह दिला. भाग पूर्ण जाईल. 12 पंचे 60 म्हणजे 0.5 वर्ष असं या 6 महिन्यांचं रूपांतर होईल. किंवा आपण आकडेमोड न करता सरळही करू शकतो. 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष आहे आणि अर्ध वर्ष म्हणजेच काय बरं? तर अर्ध वर्ष म्हणजे 0.5 वर्ष. मग आता असं कन्व्हर्जन जर केलं ना आपण, तर काय होतंय, आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जातंय. कधी कधी असं येतं 4 वर्ष 9 महिने, 5 वर्ष 6 महिने. अशा वेळेला मग काय करायचं? 5.6/12 असं करण्यापेक्षा त्याचं वर्षामध्ये रूपांतर करा, उदाहरण सोडवणं सोपं जाईल. ठीक आहे, उदाहरण सोडवूया आता. व्याज विचारलंय, सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 2500 गुणिले दर आहे 8 आणि कालावधी आहे 0.5 वर्ष भागिले 100. आता आपण गुणाकार करूया, भागाकार करूया. छेदानं अंशाला भाग देऊया. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. वरती काय राहिले आता? 25 गुणिले 8 गुणिले 0.5. आता 25 आणि 8चा गुणाकार सोपा आहे, 25चा पाडाही सोपा आहे. 25 8 200 गुणिले 0.5. आता यांचा काय करूया आपण? गुणाकार करूया. आता दशांश चिन्हाचा विचार नका करू तुम्ही, डायरेक्ट हे 200 आणि 5चा गुणाकार करा. 5 दुने 10, हे 2 शून्य उरले ते मांडून दिले. आता मित्रांनो बघा, दशांश चिन्हाच्या पुढे काय आलंय? एक घर आहे म्हणून इथं पण काय होईल? इथे दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक घर ठेवूया. आता उत्तर काय राहील? फक्त 100 ही पूर्ण संख्या राहील. म्हणजे व्याज किती येणार आहे मित्रांनो? 100 रुपये व्याज येणार आहे. ठीक आहे, 100 रुपये व्याज येणार आहे. किंवा आपण असंही करू शकतो सरळ सरळ बघा, की 2500 आहे ना मित्रांनो, तर हे जे शून्य आहेत हे डायरेक्ट काढून टाका, कारण की भागिले 100 असल्यामुळे फक्त 25 धरा. आणि 25 8 किती होतात मित्रांनो? 200. एका वर्षाचं व्याज किती होतं? 200. मग एका वर्षाचं व्याज जर 200 तर अर्ध्या वर्षाचं व्याज किती होईल? 100. अशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवू शकतो. परंतु आपण हे डिटेल का घेतोय? सराव व्हावा म्हणून. ठीक आहे, ज्याचा खूप सराव झालेला असेल ते डायरेक्ट असंही करू शकतो. 25 8 200 आणि हे एका वर्षाचं व्याज झालं, अर्ध्या वर्षाचं होईल 100. आता जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. 6वा प्रश्न काय म्हणतोय? दर साल दर शेकडा काही दरानं 5000 रुपयाचं 3 वर्षाचं सरळ व्याज 1350 रुपये होतं, तर व्याजाचा दर किती? आता आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता इथं आपल्याला मुद्दल दिलेली आहे 5000, इथं आपल्याला दर
दिलेला नाही म्हणून त्याला एक्स मानलं. कालावधी दिलेला आहे 3 आणि भागिले आहे 100. इकडे डाव्या बाजूला काय होईल मित्रांनो 1350 सरळ व्याज ते आहे. सरळ व्याजामध्ये लिहिलं. आता इथं छेदानं अंशाला भागूया. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता इथं काय होईल हे 50 त्रिक किती होता 150. तसं करायची गरज नाही. त्यांना डायरेक्ट आपण काय करूया डाव्या बाजूला घेऊया. इथं 50 आणि 3 गुणिले आहेत. डाव्या बाजूला ते भागिले होतील. दोघांमधलं चिन्ह आहे तेच राहणार आहे. ठीक आहे. आता इथे राहील एक्स. आता हा शून्य गेला, हा एक शून्य गेला. आता इथे एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 न पूर्ण भाग जाईल. 5 दुणे 10 उरले 3. पुढे 5 आहेत. 5 7 35. 3 नाही 27 ला पूर्ण भाग जाईल. 3 9 27. म्हणजेच मित्रांनो 9% एवढं याचं दर आहे. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9 व्याजाचा दर आहे. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय म्हटले की दर साल दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? सरळ व्याज दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो आता हे बघा अगोदर त्या मुद्दल आपल्याला दिलेला आहे 5,000. दर दिलेला आहे 4. काळ आपल्याला दिलेला नाही त्याला मानूया एक्स. आणि मित्रांनो आता हे बघा सरळ व्याज दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? तर पहिलं सरळ व्याज किती आलं पाहिजे तर त्या मुद्दली एवढं ते सरळ व्याज आलं पाहिजे आणि मग त्याची दुप्पट आपल्याला काढायची आहे. आता इथं काय होईल हे जे 2 शून्य आहेत हे निघून जातील. हे 50 गुणिले 4 इथं आपण छेदस्थानी घेऊया कारण इथं अंशस्थानी आहेत. इथं काय होईल 50 एक 50 हे 2 शून्य उरलेले मांडले. 4 दुणे 8 2 उरले 4 पंचे 20. आता म्हणजे मुद्दली एवढं सरळ व्याज व्हायला 25 वर्ष लागतात. तर या सरळ व्याजाची दुप्पट व्हायला किती वर्ष लागतील मित्रांनो 25 दुणे 50 वर्ष लागतील. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतोय की नेहाच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला 10,000 रुपये दर साल शेकडा 8 दरांनी बँकेत ठेवले. तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? आता इथं सूत्र बघूया सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता याच्यामध्ये मुद्दल दिलेली आहे 10,000 रुपये. दर दिलेला आहे 8. आता आपल्याला काळ दिलेला आहे आणि भागिले आहे 100. काळ काय दिलाय तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? नेहाच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला म्हणजे पहिल्या वाढदिवसाला थोडक्यात ही रक्कम ठेवली. आता 6व्या वाढदिवसाला म्हणजे किती दुसरा तिसरा चौथा 5वा आणि 6वा म्हणजे एकूण कालावधी आहे 5 वर्ष. आता इथं आपल्याला सरळ व्याज काढायचंय. मग हे छेदस्थानचे 2 शून्य आहेत त्याचे 2 शून्य इथे 10,000 मधून कमी झाले. आता आपण गुणाकार करूया. 8 पंचे 40 होतील. 40 एक 40 आणि हे 2 शून्य मांडून दिले. म्हणजे मित्रांनो 4,000 एवढं त्या ठिकाणी सरळ व्याज येते. पण प्रश्न तो नाही. प्रश्न काय आहे तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल? किती रक्कम मिळेल म्हणजे सरळ व्याज मिळेल 4,000 आणि मुद्दल तर त्यांनी भरलीच आहे 10,000 रुपये आणि दोघांचे मिळून किती होईल 10 आणि 4 14,000 रुपये हे नेहाच्या बाबांना मिळणार आहेत. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 9 पाहूया. दीपनं 2,000 रुपये 4 वर्षांसाठी 8% दरानं ठेवले आणि परीनं 4,000 रुपये 4 वर्षांसाठी 4% दरानं ठेवले. तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमामधील संबंध काय असेल? आता हे बघा रकमांमधील संबंध काय असेल असं विचारले. आता पाहूया दोघांना किती सरळ व्याज मिळणार आहे. आता इथे आहे दीप आणि इकडे काय आहे परी. दीपनं काय केलंय 2,000 रुपये 4 वर्षासाठी 8% दरानं त्याला किती सरळ व्याज मिळणार? हे 2 शून्य गेले वरचे 2 शून्य गेले. 8 चोक 32 32 दुणे 64 आणि हा शून्य उरलेला मांडून दिला. आता परीला पण काय मित्रांनो 4,000 रुपये मुद्दल 4 वर्ष कालावधी आहे 4% दर आहे भागिले 100 केले. खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य गेले. 4 चोक 16 16 चोक 64 आणि हा उरलेला शून्य मांडला. दोघांनाही मिळणारं व्याज हे समान आहे. परंतु प्रश्न व्याज किती मिळेल असं नाही मित्रांनो. प्रश्न काय विचारलाय तर 4 वर्षांनंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय असेल? आता इथं बघा परीचं मुद्दल आहे 4,000. तिचं व्याज आहे 640. तिला किती रुपये मिळतील? 4,640. दीपची रक्कम आहे मुद्दल 2,000. व्याज मिळेल 640. ज्यावेळेस रक्कम ताब्यात मिळेल तेव्हा किती मिळेल 2,640.
म्हणजे परीला दीपपेक्षा जास्त पैसे मिळतात. लक्षात घ्या, इथे आपल्याला समान सरळ व्याज दिसलं, की आपण लगेच उत्तर देणार आहे, की दोघांना समान. परंतु विचारलंय काय, की तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील संबंध काय? दोघांना मिळणारी रक्कम म्हणजे रास विचारलेली आहे. त्याच्यामुळं ही परीला दीपपेक्षा जास्त मिळेल हे उत्तर राहील. 9चं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 शब्द व्यवस्थित वाचत चला, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. स्वरदाने दर साल दर शेकडा 8% दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षांसाठी ठेवले. 6 वर्षांनंतर तिला व्याज किती मिळेल? आता व्याज विचारलेलं आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र काय मित्रांनो? मदक भागिले 100. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता इथं व्याज विचारलंय ना आपल्याला, म्हणजे सरळ व्याज विचारलंय. बरोबर. मुद्दल किती आहे मित्रांनो? 25,000. त्याच्यानंतर दर आहे 8 आणि काळ आहे 6. भागिले किती केलं? 100. खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. आता इथे काय होईल? 8 6 48 आणि मग 250 गुणिले 48 असं करूया. हा शून्य जो आहे तो डायरेक्ट मांडून द्या. 25 8 किती होईल? 200. हातचे आले 20. 25 चोक 100. 100 आणि 20 120. 12,000. किती येईल? 12,000 रुपये एवढं व्याज मिळणार आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर होईल. आता प्रश्न क्रमांक 10 पाहूया. सॉरी, प्रश्न क्रमांक 11 पाहूया. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय, की 4,000 रुपये 10% दराने सरळ व्याजानं किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल? मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आता बघा मित्रांनो, मुद्दल आहे 4,000. जर सरळ व्याज 4,000 आलं, तर ही रक्कम दामदुप्पट होईल. बरोबर? मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे 4,000 रुपये व्याज यायला पाहिजे. म्हणून आता आपल्याला बघा, की सरळ व्याज दिलेलं नाहीये, परंतु आपल्या लक्षात येते, की मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे सरळ व्याज हे आहे 4,000. मग आता सूत्र तर आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. सरळ व्याज आहे 4,000. मुद्दल आहे 4,000. दर आहे 10%. काळ आपल्याला माहित नाही म्हणून एक्स मानला भागिले 100. आता हा एक हे 2 शून्य गेले. आता बघा, हे 40 आणि हे 100 म्हणजे किती होतात? 40 10 400. इथं गुणिले आहेत. इकडे आल्यावर काय होतील ते? भागिले. 40 एक 40 उरलेलं शून्य मांडला. म्हणजेच किती मित्रांनो? 10 वर्ष. x बरोबर 10 म्हणजे 10 वर्ष लागतील, की दामदुप्पट व्हायला. 10% दरानं 4,000 ची दामदुप्पट व्हायला, मुद्दलाच्या दुप्पट व्हायला किती वेळ लागेल? 10 वर्ष लागतील. प्रश्न क्रमांक 12. हरजित सिंगनं बँकेतून 20,000 रुपये दर साल दर शेकडा 7% दरानं 3 वर्षांसाठी सरळ व्याजानं घेतले, तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? त्याने आता कर्जानं रक्कम घेतलेली आहे. त्याला किती व्याज द्यायला लागेल? तर बघा, सूत्र तर माहिती आहे आपल्याला. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. आता इथं आपल्याला सरळ व्याज काढायचंय. किती व्याज द्यावं लागेल असा सरळ प्रश्न विचारलेला आहे. तर सरळ व्याज बरोबर आता मुद्दल आहे 20,000 त्यांनी बँकेतून घेतलेले आहेत. 7% त्याला त्या कर्जाला व्याजाचा दर आहे आणि 3 वर्षांसाठी ती रक्कम घेतलेली आहे. तर आता हे भागिले 100 करूया. हे 2 शून्य जातील, वरचे 2 शून्य जातील. 7 त्रिक 21, 21 दुने 42 आणि हे 2 शून्य उरलेले मांडून दिले. मित्रांनो, त्याला किती व्याज द्यावं लागेल? 4,200 रुपये. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर होईल. आता 13वा प्रश्न पहा. 13व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? दर साल दर शेकडा 10% दरानं 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षांचे सरळ व्याज किती? सरळ सरळ विचारलं आपल्याला. सरळ व्याज किती? सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. सूत्र तर आता जवळजवळ पाठ झाले आपल्याला. मग आता सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे मित्रांनो? 3,000. दर आहे 10 आणि काळ आहे 3 वर्ष. भागिले किती करायचं आपल्याला? 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता काय होईल? 10 त्रिक 30, 30 त्रिक 90 आणि हा उरलेला शून्य मांडून दिला. सरळ व्याज किती येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 900 रुपये. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय म्हटले बघा. संजीवनं काही रक्कम दर साल दर शेकडा 5% दरानं 3 वर्ष बँकेत ठेवली. 3 वर्षांनंतर त्याला 1,500 रुपये सरळ व्याज मिळाले, तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली होती? म्हणजे आपल्याला मुद्दल विचारलेली आहे. आता सूत्र तर तेच आहे.
सूत्रामध्ये काही बदल होणार आहे का? नाही होणार. आता सरळ व्याज किती आहे? ₹1,500 डाव्या बाजूला मांडून घेतलं. डाव्या बाजूला सरळ व्याज आहे. आता उजव्या बाजूला बरोबरच्या चिन्हाकडे मांडून घेऊया. मुद्दल माहित नाही म्हणून x मानली, गुणिले दर आहे 5, काळ आहे 3 वर्ष, भागिले किती केलं? 100 केले. आता लक्षात घ्या, हे बघा आता हे जे 1500 आहेत असेच ठेवूया डाव्या बाजूला. हा x पण असाच ठेवूया. आता हे 5/3 इथं वरती आहेत ना, त्यांना आता आपण छेदस्थानी घेऊया. ठीक आहे. आणि हा 100 छेदस्थानी आहे ना, तो इकडे काय होईल? इथे भागिले आहे तो तिकडे गुणिले होईल. त्याला अंशस्थानी घेऊया. ठीक आहे. आता कळालंय, हा 5/3 इथं गुणिले आहे, अंशस्थानी आहे, तर इथं त्याला भागिले करूया, छेदस्थानी घेऊया आणि हा 100 भागिले आहे त्याला अंशस्थानी घेऊया, गुणिले करूया. आता काय होईल? 5 त्रिक 15, 15 एक 15, उरले किती? 100 आणि हे 100 किती होईल? 1 एक 1, हे 2 शून्य, हे 2 शून्य मांडून दिले, 4 शून्य. ठीक आहे. किंवा 100चा किती गुणाकार येईल? 10,000. ठीक आहे. म्हणजे मुद्दल किती ठेवलेली आहे बँकेमध्ये? तर ₹10,000 पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय म्हटले, की रमेश आणि सुधानं एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दर शेकडा 8% दरानं व सुधाला दर शेकडा 7.5% दरानं व्याज मिळालं. जर रमेशला सुधापेक्षा ₹500 जास्त मिळाले असेल, तर रमेशनं किती रक्कम बँकेत ठेवली होती? पहा, रमेश आहे, त्याने काय केलंय? 8% दरानं एक रक्कम ठराविक बँकेत ठेवली आहे. आणि सुधानं काय केलंय? तिनं 7.5% रक्कम काय केली आहे मित्रांनो? बँकेमध्ये ठेवलेली आहे. आता रमेशला काय झालंय? सुधापेक्षा ₹500 जास्त मिळत आहेत. तर रमेशला सुधापेक्षा ₹500 जास्त मिळत आहेत. तर रमेशनं किती रक्कम बँकेत ठेवली होती? तर हे बघा मित्रांनो, आता दोघांनी जर एक ठराविक रक्कम ठेवली आहे. ₹500 फक्त रमेशला जास्त मिळत आहेत. म्हणून रमेशची रक्कम वेगळी आहे आणि सुधाची वेगळी आहे असं नाहीये. हे लक्षात घ्या, त्यांच्या व्याजाच्या दरामध्ये फरक आहे. आणि आपल्याला हे पाहता क्षणीच कळतंय लगेच, की ती जी रक्कम आहे ती ₹1,00,000 असणार आहे. कसं? हे बघा, ₹1,00,000 जर बँकेमध्ये ठेवले 8% दरानं, एकाच वर्षासाठी त्याचा आता आपण विचार करायचा आहे. तर काय होईल बरं? इथं काय होईल? 2 शून्य जातील. म्हणजे त्याला ₹8,000 मिळणार आहेत. आणि हिला किती मिळतील बरं? तर हिची ही परिस्थिती अशीच राहणार आहे. ₹1,00,000 आहेत. हिचा व्याजदर आहे 7.5%. 7.5% व्याजदर आहे 1 वर्षासाठी. हे 2 शून्य जातील. इथं दशांश चिन्हाचा विचार करू नका. 75 एक 75, पुढे 3 शून्य मांडून द्या. दशांश चिन्हाच्या पुढे एक घर असल्यामुळं इथं पण तसंच येईल. म्हणजेच ₹7,500 राहतील. म्हणजे आता दोघांमधला फरक किती झाला मित्रांनो? 8,000 याचं व्याज आहे, याचं 7,500 आहे. फरक किती होतोय? तर ₹500 फरक होतोय. म्हणजेच ₹500 रमेशला जास्त मिळत आहेत. म्हणजे ही रक्कम आहे. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण आहे बघा. आणि पर्यायावरून सुद्धा बरेचसे उदाहरणं सुटत असतात. पर्याय क्रमांक 16 बघा. दर शेकडा 7% दरानं ₹5,000 मुद्दलावर 3 वर्षाचं व्याज किती रुपये होईल? व्याज विचारलेलं आहे. सरळ सरळ सांगा. आता मुद्दल किती आहे? 5,000, दर आहे 7 गुणिले काळ आहे 3 भागिले किती? 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 7 त्रिक 21, 21 5 105, उरलेलं शून्य मांडून द्या. म्हणजे व्याज किती मिळेल मित्रांनो? ₹1,050. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बरेच उदाहरणं हे सरळ सरळ विचारलेले आहेत. त्याच्यामुळं उदाहरण सोडवणं एवढं अवघड नाहीये. फक्त सराव व्यवस्थित करणं, आकडेमोड व्यवस्थित करणं हे महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही द स्पर्धा गुरु हा चॅनल पाहत आहात. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्याही इतर मित्रांना ग्रुप्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबाबत काही अडचण वाटत असेल, त्याच्या उत्तराबाबत, स्पष्टीकरणाबाबत, तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी काय करा, पर्याय त्याचा प्रश्नाचा क्रमांक नमूद करा. तुमच्या शंकेचं निश्चित समाधान केलं जाईल. आता जाऊया प्रश्न क्रमांक 17 कडे. इथेही सरळ प्रश्न आहे मित्रांनो. शेकडा दर दिलाय 8, मुद्दल दिली 3,500 आणि कालावधी दिलाय 2 वर्ष. सरळ व्याज विचारलंय.
मग आता सरळ व्याज बरोबर मुद्दल आहे 3,500 गुणिले दर आहे 8, कालावधी 2 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. इथे काय होईल आता 8 दुने 16 आणि हे 35. 35 गुणिले 16, 16 पंचे 80 भागिले जे 16 चे 80. 8 हातचे आले त्याला वरती घेऊया. 16 48 आणि 8 56. ₹560 एवढं सरळ व्याज मिळेल. आकडेमोड फक्त फास्ट करा, उत्तर लवकर निघते. प्रश्न क्रमांक 18 मध्ये काय म्हणलंय? दरसाल दर शेकडा 12.5% दरानं ₹6,000 सरळ व्याज ₹3,750 होण्यासाठी किती कालावधी लागेल? कालावधी विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला, कालावधी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात घ्या. इथे दरसाल दर शेकडा काय दिलंय? 12.1/2. आता 12.1/2 म्हणजेच काय मित्रांनो? 12.5. हे लक्षात घ्या. हे आपल्याला सरळ करून घ्यावं लागणार आहे. जसं मगाशी आपण एक उदाहरण सोडवलं की नाही 6 महिन्यांचं. तसं इथं पण आपल्याला हे 12.5% हे आपल्याला दशांश चिन्हामध्ये करून घ्यायला लागतील. 12.1/2 म्हणजेच किती? 12.5. कारण की हे 12 पूर्ण आहेत आणि हे 1/2 म्हणजे अर्धा आहे. अर्धा म्हणजे 0.5 आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर 12 दुनी 24 ह्या छेदाचा आणि इथं पूर्णांकाचा गुणाकार होईल. 24 मध्ये हे 1 मिळवला 25 छेद काय बदलत नाही. याला सरळ रूप दिलं बे एक बे, बे दोन्ही 4 उरला 1 वरून 0 घेतला म्हणून पॉईंट दिला बे पंचे 10. आलं लक्षामध्ये? तर दर आपल्याला असा करून घ्यावा लागेल म्हणजे आपलं उदाहरण लवकर सुटेल. आता आपल्याला कालावधी विचारलाय म्हणजे सरळ व्याज दिलंय 3,750 बरोबर मुद्दल दिलेली आहे 6,000. आपल्याला व्याजाचा दर दिलाय 12.5. आपल्याला कालावधी काढायचा आहे माहित नाही x आहे भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता इथे 60 गुणिले 12.5 राहत आहेत. हे आपण काय करूया इथे अंशस्थानी गुणिले आहे ते छेदस्थानी आता आपल्याला भागिले करूया. गुणिले स्थितीमध्ये ते राहतील. आता हा जो पॉइंट आहे ना हा सरकूया उजव्या बाजूकडे. उजव्या बाजूकडे सरकवल्यामुळे काय होईल? इथे 125 राहतील. उजव्या बाजूकडे सरकवल्यामुळे वरती 1 शून्य आपल्याला द्यायला लागेल. आता 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. आता हे बघा 125 चा पाढा जर तुम्हाला माहिती असेल 125 दुने 250 125 त्रिक 375 हा शून्य उरलेला मांडून घेतला 125 शून्य शून्य. आता 6 उरला 6 पंचे 30 6 पंचे 30 आणि 5 वर्ष एवढं उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही हे असंही करू शकत होतात 0 0 कमी करा 6 6 36 उरला 1 6 दुने 12 उरले 3 6 पंचे 30 आणि मग मित्रांनो 125 25 5 125 25 दुने 50 उरले 12 25 5 125 आणि 5 5 25. परंतु 125 हे असे काही पाढे असतात ना हे आपल्याला पाठच असले पाहिजेत जेणेकरून आकडेमोड फास्ट होईल. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय म्हटलंय की अनुराधानं एका बँकेमध्ये ₹15,000 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती ₹24,000 मिळाले. तर व्याजाचा दर किती होता? आता हे लक्षात घ्या. तिला मुदतीअंती किती मिळाले मित्रांनो? ₹24,000 मिळालेले आहेत. म्हणजेच ही रास आहे. ही काय आहे? रास आहे. आता मुद्दल किती आहे? 15,000. सरळ व्याज आपल्याला माहित नाहीये. हे लक्षात घ्या. आता रासचं सूत्र काय होतं आपण मगाशी बघितलं होतं. रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. आता रास माहिती आहे आपल्याला ₹24,000 मिळालेले आहेत. एकत्र आहेत रक्कम मिळालेली ती. मग मुद्दल किती आहे? ₹15,000. सरळ व्याज आपल्याला माहित नाहीये. आता हे 15,000 इथे प्लस आहे. डाव्या बाजूला गेले होते मायनस होतील आणि मग आता हे 3 शून्य गेले खाली 3 शून्य कारण शून्यातून शून्य गेले शून्य राहतात. 24 मधून 15 गेले तर 9 राहतात. म्हणजे मित्रांनो सरळ व्याज किती आहे? 9,000. आता आपल्याला काय विचारलंय व्याजाचा दर. आता आपल्याला सरळ व्याज मिळालंय 9,000. मुद्दल ऑलरेडी आपल्याकडे आहे ₹15,000 आणि आपल्याला दर विचारलेला आहे. कालावधी 3 दिलाय आपल्याकडं. भागिले 100 2 शून्य 2 शून्य गेले. आता इथे काय होईल? हे 150 इथे वरती गुणिले आहेत ते भागिले होतील आणि इथे हे 3 पण गुणिले आहेत ते सुद्धा इथे भागिले होतील. आता 3 त्रिक 9 हे 3 शून्य उरले मांडून दिले. शून्य गेला, शून्य गेला. 15 दुने 30 उरलेला शून्य 15 शून्य शून्य म्हणजे मित्रांनो व्याजाचा दर आहे 20%. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आता 20 पाहूया. शेवटचा मी मगाशी 25 म्हणलं होतं. एकूण 20 उदाहरणं या घटकावरती यापूर्वी झालेल्या पेपरला विचारलेले आहेत. दर शेकडा 8% दरानं ₹48,000 मुद्दलाचं 1 पूर्णांक
1/2 वर्षांचं सरळ व्याज किती? आता हे लक्षात घ्या, हे 1.1/2 चा आपल्याला सरळ रूप दशांश अपूर्णांकात करून घ्यावा लागेल. अपूर्णांक 1 आहे. आता हा अपूर्णांक आहे म्हणजे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला येईल आणि तो 1/2 म्हणजे अर्धा आहे. अर्धा आहे म्हणजे 0.5 आहे. किंवा हे बघा बे-1 बे आणि प्लस 1 केला 3/2 होईल. बे-1 बे उरला 1 वरून 0 घेतला म्हणून पॉइंट दिला. बे-5 10. ठीक आहे. असे तुम्ही करू शकता. आता आपल्याला सरळ सरळ विचारलंय सरळ व्याज किती? मग इथे 48,000 रुपये मुद्दल आहे. 8% दर आहे. 1.5% व्याज दर कालावधी आहे. भागिले 100 तर करायला लागतंय सूत्राप्रमाणे. कारण की दर साल दर शेकडा आपण म्हणतो ना, म्हणून हे भागिले 100 करत असतो. हे 2 शून्य गेले. आता काय राहिलं मित्रांनो 480 आणि हे 8 गुणिले 1.5. आता पहिलं हे करून घेऊया. 15 किती होईल? 15 120. आता हा पॉइंट नंतर एक घर आहे. म्हणून इथं पॉइंट नंतर एक घर ठेवूया. उरेल किती आता 12. म्हणजे आता मित्रांनो 480 गुणिले आपल्याला 12 करायला लागतील. 12 शून्य शून्य 12 आठी 96 हातचे 9 12 चौक 48 48 आणि 48 आणि 9 किती होतात? 57 5,760 रुपये एवढं सरळ व्याज मिळतंय. ठीक आहे मित्रांनो. तर एकदम साधं सोपं आहे बघा. उदाहरण सोडवताना आकडेमोड व्यवस्थित करा. सरळ व्याजाचं सूत्र तर आहे मदक भागिले 100. जे आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्या किमती त्या सूत्रामध्ये टाका. आकडेमोड व्यवस्थित करा. उत्तर येईल. आणि रासचं एक सूत्र आहे बघा. मुद्दल अधिक सरळ व्याज मिळून काय होत असते? मुद्दल अधिक सरळ व्याज मिळून रास होत असते. एकूण रक्कम किती मिळणार आहे? सरळ व्याज किती मिळणार आहे? हे फक्त व्यवस्थित समजावून घ्या. आणि कधी-कधी एवढी-एवढी रक्कम दिलेली आहे आणि मग व्याजाचा दर मुद्दल एवढी-एवढी दिलेली आहे. दर काढा. तर पहिलं एकूण एवढी रक्कम मिळणार आहे तर त्याच्यातून आपल्याला मुद्दल वजा करायला लागेल, सरळ व्याज काढायला लागेल. रासचं सूत्र वापरून आणि मग आकडेमोड करायला लागणार आहे. छोट्या-छोट्या काही गोष्टी आहेत, त्या आपण प्रत्येक उदाहरणाच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत. असंच उदाहरण येणार आहे. याच्या वेगळं काही उदाहरण येणार नाही. आकडे बदललेले असतील फक्त आणि तुम्हाला आकडेमोड करायची आहे. बस एवढंच. ठीक आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्हाला आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो हे लक्षात घ्या आपल्याला आता हे व्हिडिओच्या माध्यमातून सरळ व्याजची तर पूर्णपणे आपण तयारी केलेली आहे. आता आपण पेपर जवळ-जवळ येत चाललेला आहे. त्याच्यामुळं ही अशी रिव्हिजन देणं फार महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, की सराव पण खूप आपला असणं आवश्यक आहे आणि www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती आपल्याला भरपूर मोफत सराव पेपर उपलब्ध आहेत. तुम्ही त्याला आजच व्हिजिट करा आणि त्याच्यावरती टॅब आहे 5वीचा आहे, 8वीचा आहे, 4थीचा आहे, 7वीचाही येतोच आहे लवकर. तर त्यावरती तुम्ही काय करा क्लिक करून ते पेपर सोडवा. कुठलाही चार्ज नाही, मोफत आहेत आणि कितीही वेळेला तुम्ही ते सोडवू शकता. आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा स्पर्धा गुरुतील लवकरच भेटणार आहोत. ठीक आहे. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली भेट होईलच. तुर्तास आता आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.